रोज नाश्त्यासाठी पौष्टिक असं काय बनवायचा प्रश्न पडत असेल तर आज आपण मस्त झटपट असा मसूरच्या डाळीपासून डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी सुंदर लागतो आणि हा डोसा तुम्ही दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता. तर इथे मी 1 वाटी मसूर डाळ साधारण 1 ते 1.5 तास भिजत घातलेली होती. तर ही मसूर डाळ आपण छान भिजवून घेतलेली आहे. तुम्हाला घाई असेल तर अर्धा तास तुम्ही कोमट पाण्यात भिजवून ठेवली तरी चालेल. मसूर डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि जी डाळ आहे ती आपण मिक्सरच्या एका जारमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी इथे मी पाणी घालणार आहे. यामध्येच एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तो घालणार आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 छोटे चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. इथे मी हिरव्या मिरचीचा वापर नाही केलेला. तुम्ही याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल. मिक्सर जारचं झाकण लावायचं आणि याची छान अशी बारीक अशी प्युरी करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मी इथे दाखवते छान अशी बारीक याची प्युरी झालेली आहे. तर आता याच प्युरीमध्ये आपण ज्या वाटीने 1 वाटी मसूर डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेणार आहोत. सोबत थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे छान बॅटर एकदा फिरवून घेणार आहोत आणि हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मस्त असं हे आपलं बॅटर तयार झाले. झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं आपण हे भिजवायला ठेवणार आहोत. रवा फुलायला थोडा वेळ लागतो. 5 ते 10 मिनिटांनी हे बॅटर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. तुम्हाला जर हे थोडंसं दाटसर किंवा घट्टसर वाटत असेल तर यात थोडंसं पाणी घालून हे छान असं हलवून घेतलं तरी चालेल. मस्त आपलं बॅटर तयार आहे. आता गरमागरम डोसे तयार करूयात. तर इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलेला होता. यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल छान पसरून घेतलं की थोडंसं पाणी शिंपडून पॅनचं जे टेम्परेचर आहे ते व्यवस्थित आणायचं. टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता मस्त असा हा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डोसा घालून घ्यायचा. तर तुम्ही किती छोटे किती मोठे डोसे घालताय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मस्त असा हा असा पसरून घ्यायचा. याच्या कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि मस्त असा हा गरमागरम डोसा तुम्ही दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आपण एका साईडने हा डोसा भाजून घेतला. आता छान असा पलटून घ्यायचा. किती इझिली छान पलटला जातोय तुम्ही पाहू शकता. मस्त असा हा पलटून घ्यायचा. याला छान अशी जाळी सुटलेली आहे. तर दोन्ही साईडने मस्त असा हा कुरकुरीत डोसा भाजून घेतला. हा डोसा तुम्ही दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.